नमस्कार. क्रांती बायोटेक चिमूर तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सहर्ष स्वागत. आज दिनांक 13/11/2024 वार बुधवारला मोजा मुंडाळा तालुका सावली जिल्हा चंद्रपूर येथे आम्ही जो थाई चिकू लावलेला आहे त्या चिकूच्या झाडाचं संपूर्ण विवरण दाखवतोय. त्याला फळ पण चालू झालेत. आपण बघू शकता आपल्या डोळ्यापुढे आहेत. ज्या शेतकऱ्यांनी लावलेत त्यांचं नाव आहे माननीय श्री गोकुलदासजी कुंभुतवार. नमस्कार साहेब. नमस्कार. तुम्ही हे चिकूची झाडं किती लावले सर? 99 झाडाला. 99 आहे. 100 लावले पण बोलवले परंतु एक मरण पावला. 99 झाड. 99 झाडं यांनी लावलेले आहेत. आता आपण बघू शकता आपल्या एरियामध्ये जे चिकू लावले जातात त्या चिकूमधला एक क्रिकेट बॉल, काली पत्ती आणि पिली पत्ती हा थोडा चिकू थोडा वेगळा आहेत. मी जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा केळासारखा लांब होतोय आणि याच्यात एकच बी असतं. सर हे किती महिने झाले तुम्ही झाडं लावलेत? ते 80 दिवस झाले. 80 दिवस झाले. जेव्हा झाडं दिलेत तर कलमा फार छोट्या होत्या सर. ह्या कलमा फार छोट्या होत्या, ग्रोथ नव्हती. आज 80 दिवसामध्ये ती तुम्ही जी वाढ पाहताय तुम्ही याच्यात समाधानी आहात? हो, समाधानी. ही जागा जी तुम्ही ज्या जागेत लावलेलं आहे ही सगळी पानबोदाड जागा आहे आणि इथे तुम्ही सीताफळापेक्षा चिकूला वाढ कशी वाटते? वाढ भरपूर आहे चिकूला. चिकू ही व्हेरायटी पाण्यावरच चालणारी आहे, जगदारी आहे जास्तीत प्रमाणात. त्याच्यामुळे चिकू जास्त वाढत आहे. आणि या व्हरायटीची एक खासियत आहे, हा 12ही महिने निघणारा चिकू असल्यामुळे थाई ऑल टाइम चिकू याला म्हटलं जातंय. हा 12ही महिने सतत याला फ्लॅश येतोय. ज्या जागेवर आज आम्ही उभे आहोत ती जागेची खासियत आहे. पावसाळ्यात ही जागा खूप चिबडतं आणि दुसरं बाजूलाच इथून कॅनल गेलेला आहे. कोणत्या नाल्याचा कॅनल आहे सर तो? मुंडाळा जिल्हा परिषद. नाही, कॅनल कुठला आहे तो? कोणत्या? मुंडाळ्याचा गाव तलावाचा कॅनल आहे. आणि इथे धान शेती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या एरियामध्ये या कॅनलला पाणी सतत धानाच्या कालावधीमध्ये चालू असतं आणि त्या कॅनलचं जे सीपेज येतंय आतमधलं त्याच्यामुळे इथे दलदल असतं आणि अशा एरियामध्ये आपण हे चिकू घेतलेले आहे आणि त्याच्यातही त्याला व्हिजिटेटिव्ह ग्रोथ आपण बघू शकता. मी आपल्यापुढे संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. क्रांती बायोटेकने ही लागवड 80 दिवसाच्या अगोदर या एरियामध्ये करून दिलेली आहे. इथे आपण बघू शकता याला फोर्स सोबत याला फ्लॉवरिंग येणं चालू आहेत. आम्ही ज्या पद्धतीने तंत्रज्ञान देऊन राहिलोत या क्षेत्रामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना एक नवीन विदेशी फळ पिकांची जी जाणीव देतो आहेत आणि ती जाणीवमुळे या एरियामध्ये हा जो चिकू आहे हा जगातला अतिशय गोड. सोबतच या चिकूची खासियत की याच्यात कमीत कमी सीड्स असल्यामुळे बी असल्यामुळे याची लागवड ही संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये होताना दिसत आहेत. आज शेतकरी स्वतः आम्ही जी बांधणी देऊन राहिलो ती बांधणी आपल्या पुढे आहेत. हे बघा जे चिकू लागलेले आहेत. झाडाच्या मानाने चिकूची संख्या. क्रांती बायोटेक शेतकऱ्यांना नवीन पिकाचं एक तंत्रज्ञान देण्याची जी संकल्पना ठेवलेली आहे प्रत्येक शेतकऱ्यांना, ते या झाडाच्या पानाचा सुद्धा विचार केला असता बाकी चिकूपेक्षा हा केळासारखा लांब पान येतोय. याची जी क्वालिटी आहेत ती आपण बघू शकता. फळ सुद्धा
केळासारखं लांब येत आहेत. फुलोरा सुद्धा याला झुपक्याने येतोय. हे बघा आपल्या डोळ्यापुढे फळ पण दाखवतोय. आणि या चिकूसाठी मागणी या क्षेत्रामध्ये वाढत चाललेली आहे. अतिशय गोड आहे.